निवड झाल्यानंतर विवेक बोलेंचा काल आता शहरामध्ये सत्कार होता. खरं तर ते भाजपचे आहेत, मात्र त्यांच्या स्टेजवरती सगळे तुमचे राजकीय विरोधक काँग्रेसचे लोक होते आणि कुठेतरी तुमच्यावर टीका करतात. राजकारण तर नसतं, तरी काय फार मी त्याला फार मत देत नाही. म्हणजे जिल्हा यापूर्वी विषयविरोध दिला होताच ना. म्हणजे असं काही नाही, पण मला वाटतं माननीय फडणवीस साहेब अतिशय या विषयामध्ये गंभीर आहे. जिल्ह्यातली घडी आहे भारतीय जनता पक्षाची, ती अतिशय व्यवस्थित बसवलेली आहे. त्यामुळं पक्षाला अधिकाधिक क्षमता वाढवण्याकरता त्यांनी संधी दिली, विवेकपर्यंत संधी दिली, ज्या राम शिंदेनं सभापती केलं त्यांना संधी दिली, सत्यजित तांबेंना आपण पाठिंबा दिला त्यावेळी भारतीय जनता पक्षाने, म्हणून त्यांना संधी मिळाली. आता उद्या राहुरीची आपल्या विधानसभेची विधान परिषदेची निवडणूक होते नगरची, तिथे कोणाला संधी मिळणार आहे. पक्ष अधिक मजबूत झाला पाहिजे त्याची भूमिका. तर मला वाटत नाही की कोणत्या स्टेजवर कोण गेलं भाषण केली, माझ्या दृष्टीने त्याला फार महत्व नाही. मुली फुटण्याशी असं काय राजकीय मतभेद आहे, ते दूर होऊ शकत नाही का? असं आमचं काही मतभेद नाही. मी पहिल्यांदा विवेक आमदार झाल्यानंतर मी अभिनंदन केलं पाहिजे. उलट म्हणजे जिल्ह्याची ताकद वाढणार पक्षाची निर्वाचित आहे, त्यामुळे त्यांचे माझे कोणाही मतभेद नाही. त्यांचा जो आरोप आहे की गणेश कारखान्यामध्ये 40 कोटींचं कर्ज मंजूर झालेलं होतं, कुठेतरी ते कोर्टामध्ये जाऊन त्याला स्टे आहे. गणेश कारखाना पूर्णतः राजकीय भूमिकेच्या पलीकडे, त्याचा भारतीय पक्षाचा काही संबंध नाही. एक वेगळी भूमिका आहे सहकार्याची, ती सहकार्य पद्धतीने पुढे जाईल.